नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपल्या नवीन युनिटमध्ये जिथे आपण वृद्धाश्रम प्लस पॅरालिसिस सेंटरसाठी ट्रीटमेंट असा एक युनिट चालू केला आहे नव्याने, ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। तर खरं कारण सांगायचं झालं तर ही माझी एक खूप चांगली मैत्रीण पण आहे आणि खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आपल्या नेहमीच प्रत्येक युनिटला त्या येतात, व्हिजिट करतात। बेघर व्यक्तींचा असू दे, वृद्धाश्रम असू दे किंवा पॅरालिसिस सेंटर असू दे। तर ह्या आहेत संगीताताई मरळ आणि ह्यांनी खूप वेळा आपल्या प्रत्येक युनिटला व्हिजिट केली आहे विनाशुल्क। आणि प्रत्येक म्हणजे आत्ता ह्या धावपळीच्या जगामध्ये ना मेडिटेशनशिवाय मेडिटेशनसारखं कोणतंही औषध नाही आहे। आणि मेडिटेशन्स म्हणजे खरोखर कोणी करत नसेल तर नक्की करायला शिका। आणि ह्या स्वतः रेकी तज्ज्ञ आहेत आणि मेडिटेशनसुद्धा घेतात। रेकी तज्ज्ञ त्यांच्या भरपूर लेवल झालेले आहे। मी सुद्धा रेकी त्यांच्याकडेच शिकले। तर बऱ्याच वेळा रेकीचं महत्त्व आपण त्यांच्याकडनंच ऐकूया। पण मेडिटेशन्स तर नेहमीच घेतात आणि मेडिटेशनसारखं औषध या जगात शोधूनही कुठे सापडणार नाही। त्यामुळे खरोखर रिलॅक्सेशन्स, फ्रेश, छान ॲक्टिवनेस आणि आपल्या अडचणी, दुःख दूर होतात ते मेडिटेशनने। आणि दिवसभरात थोडं तरी मेडिटेशन एकदा तरी केलंच पाहिजे स्वतःसाठी, असं माझं स्वतःचं पण सांगणं असणार आहे। आणि आपण संगीताताई काय सांगतात ह्यासुद्धा ऐकूया। आणि ह्यांचे ऑनलाईनसुद्धा क्लासेस असतात मेडिटेशनचे। जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर मी संगीताताईंचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता। आणि त्याच्या पलीकडे ते रेकी क्लासेससुद्धा घेतात। रेकीचा पण आपल्या या जीवनामध्ये खूप सारा फायदा आहे, उपयोग आहे। आणि रेकी म्हणजे बऱ्याच लोकांच्या शंका चुकीच्या पण आहेत, पण रेकी काय आहेत आपण त्यांच्याकडनं ऐकूया। पण मेडिटेशन नक्की करा करत नसाल तर, पण दिवसातनं 10 मिनटं किंवा 15 मिनटं स्वतःसाठी तरी झोपेतनं उठल्या उठल्या किंवा अंघोळ झाल्यानंतर मेडिटेशन केलंच पाहिजे। जे मनाला शांती, रिलॅक्सेशन्स मिळतं ना, ते खूप छान वाटतं। तर आपण मॅडमचं बोलणं ऐकूयात, रेकी काय असतं आणि मेडिटेशनचे फायदे। बंद कर परत।